आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 15 तारखेला आणि 16 तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे आणि 17 तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे. तुम्ही म्हणले की आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ येतील, म्हणजे अजून ठोस पुरावे आपल्याकडे आहेत का नाही आहेत? नाही, मगाशी तुम्ही लैंगिक शोषणाच्या संदर्भातलं जे विचारलं त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की त्या संदर्भातले जे लैंगिक शोषणाचे काही फोटोज आणि व्हिडिओ, काही फोटोज माझ्याकडे आलेले आहेत परंतु ते क्लिअर नसल्यामुळे काही व्हिडिओज मी मागवलेले आहेत. ते व्हिडिओज आल्यानंतर या संदर्भात रितसर पत्रकार परिषद घेऊन या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार. मात्र अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक कराड यांचे काही संबंध आहेत का? याआधी वाल्मिक कराड त्या आश्रमात जात होते का? किंवा विष्णू चाटे वाल्मिक कराड त्या आश्रमामध्ये दर्शनासाठी याआधी गेलेत, असं काय पुरावा आहे का तुमचा? मागील वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2023ला एक या मठावर जी आहे ती केस दाखल करण्यात आली होती. काही तक्रारी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग ते अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिक कराडनी केली होती आणि जानेवारी 2024ला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक कराडने या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते.